हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत अभ्यासक्रमातला एक महत्त्वाचा भाग संस्कृत नाट्यस्तबकः यातील तृतीयम पुष्पम म्हणजे तिसरं नाटक कर्णभारम याचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे अजरामर नाटक महाकवी भास यांनी लिहिलेलं आहे आणि या नाटकाच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे. एखाद्या दिलेल्या वचनाची किंवा तोंडून निघालेल्या एका साध्या होची किंमत काय असू शकते? किती मोठी किंमत मोजावी लागू शकते? हाच प्रश्न महाकवी भास आपल्यासमोर कर्णभारम या नाटकातून उभा करतात. कर्णाच्या आयुष्यातल्या एका अत्यंत भावनिक आणि नाट्यमय प्रसंगातून आपल्याला या प्रश्नाच्या खोलीचा अनुभव येतो. चला, हाच विचार मनात ठेवून या नाटकाच्या जगात प्रवेश करूया. तर इतके शक्तिशाली आणि प्रभावी नाटकाचे रचनाकार कोण आहेत? ते आहेत महाकवी भास. संस्कृत नाट्य विश्वातलं एक खूप मोठं नाव. त्यांची ओळख केवळ एक नाटककार म्हणून नाही, तर संस्कृतमधले पहिले महान नाटककार म्हणून आहे. विचार करा, अगदी महाकवी कालिदासांच्याही आधी त्यांनी संस्कृत नाटकांची पायाभरणी केली होती. त्यांची लेखनशैली आणि हे नाटक नेमकं कशाबद्दल आहे ते आता आपण पाहूया. महाकवी भास हे संस्कृत नाटककारांमध्ये आद्य म्हणजे प्रथम मानले जातात. त्यांची लेखनशैली अत्यंत सुबोध आणि सरळ होती. सुबोध म्हणजे काय? जी सहज समजते, अ व्हेरी सिम्पल अँड क्लिअर स्टाईल, पण त्यात विचारांची एक गहनता आहे, अ प्रोफाउंडिटी. त्यांनी रचलेलं हे नाटक आहे कर्णभारम. हा शब्द बघा, कर्ण आणि भार म्हणजेच कर्णाच्या मनावर असलेलं ओझं, द बर्डन ऑफ कर्णा. हे एक शोकात्मक एकांकी नाटक आहे. एकांकी म्हणजे वन ॲक्ट प्ले. फक्त एका अंकात हे संपूर्ण नाटक घडतं आणि याची कथा महाभारतातून घेतलेली आहे. अगदी बरोबर. आणि इथे शोकात्मक म्हणजे ट्रॅजिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे नाटक केवळ एका घटनेचं वर्णन नाही, तर हे कर्णाच्या आयुष्यातील दुःख, त्याचा आंतरिक संघर्ष आणि त्याच्या नियतीची कहाणी सांगतं. त्यामुळे लक्षात ठेवा, भास हे आद्य नाटककार, शैली सोपी पण प्रभावी, आणि कर्णभारम हे महाभारतावर आधारित एक ट्रॅजिक वन ॲक्ट प्ले आहे. नाटकाची पार्श्वभूमी आहे महाभारताचं युद्ध. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कौरव आणि पांडव समोरासमोर उभे आहेत आणि या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे एक असा योद्धा जो महान आहे, दानशूर आहे, पण नियतीने त्याच्या मनात एक प्रचंड द्वंद्व, एक ट्रॅजिक डिलेमा निर्माण केला आहे. तो केवळ युद्धभूमीवर नाही, तर स्वतःच्या मनाच्या रणांगणावरही लढतोय. हे द्वंद्व बघा किती मोठा आहे. एका बाजूला आहे त्याचं कर्तव्य. दुर्योधनानं त्याला मैत्री, मानसन्मान, राज्य दिलं, त्यामुळे तो कौरवांप्रती निष्ठावान आहे. लॉयल्टी टू दी कौरवाज. आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याचं रक्त. त्याला युद्धाच्या ऐनवेळी समजला आहे की तो कुंतीपुत्र आहे, अ सिक्रेट पांडवा. म्हणजे ज्यांच्या विरोधात तो लढतोय ते पांडव त्याचेच भाऊ आहेत. आपल्याच भावांविरुद्ध शस्त्र उचलण्याचं दुःख, अ लाईफ ऑफ इनर टर्मॉईल. हेच ते भार, ते ओझं आहे जे कर्ण आपल्या मनावर वाहतोय. आणि याच मानसिक संघर्षात असताना कर्णाच्या नशिबात एक नवीन आव्हान उभं राहतं. एक अशी घटना घडते जी त्याची नियती निश्चित करणार असते. देवांचा राजा इंद्र एका विशेष मोहिमेवर विथ अ सिक्रेट मिशन कर्णाकडे येतो. पण तो राजाच्या थाटात नाही, तर एका याचकाचा, एका ब्राह्मणाच्या वेशात येतो. इंद्राची ही डिवाइन डिसेप्शन, ही दैवी कपट योजना काय होती? इथे एक संस्कृत वाक्यांश महत्वाचा आहे. याचक रूपेण शक्रः. याचा अर्थ आहे याचकाच्या रूपात आलेला शक्र. शक्र हे इंद्राचं दुसरं नाव आहे. तर देवराज इंद्र एका सामान्य ब्राह्मणाच्या वेशात येतो. त्याचा उद्देश काय? त्याला कर्णाकडून त्याची दिव्य कवचकुंडलं मिळवायची आहेत. ही कवचकुंडलं कर्णाला जन्मताच मिळाली होती आणि जोपर्यंत ती त्याच्याकडे आहेत तोपर्यंत तो अजेय आहे, इनविन्सिबल. पांडवांच्या विजयासाठी म्हणजेच धर्माच्या बाजूने लढत असले तरी देवांनाही इथे कपटाचा आधार घ्यावा लागला. ही या कथेतील एक मोठी गुंतागुंत आहे. आता इथे नाटकातील एक अत्यंत चतुर प्रसंग येतो. इंद्र याचकाच्या रूपात कर्णासमोर उभा आहे. कर्ण आपल्या संस्कृतीनुसार त्या ब्राह्मण अतिथीला नमस्कार करतो. परंपरेनुसार नमस्कार करणाऱ्याला आशीर्वाद द्यावा लागतो. पण इंद्रासमोर एक मोठं धर्मसंकट आहे. ज्या वीराला हरवण्यासाठी, ज्याचा मृत्यू घडवण्यासाठी तो आला आहे, त्याच वीराला तो आशीर्वाद कसा देणार? हाऊ डज अ गॉड ब्लेस अ हिरो ही मस्ट डिफीट? इंद्र मनातल्या मनात विचार करतो, अरे रे, जर मी याला दीर्घायुर्भव म्हणजे तू दीर्घायुष्यी हो, लिव्ह अ लाँग लाईफ असा आशीर्वाद दिला तर माझं ध्येयच अपूर्ण राहील. मला तर याला युद्धात पराभूत करायचं आहे.
हा आशीर्वाद त्याच्या मिशनच्या विरोधात होता आणि जर मी काहीच बोललो नाही तर हा मला मूर्ख समजेल. एका ब्राह्मणाच्या वेशात येऊन आशीर्वादही देता येत नाही असं व्हायला नको. म्हणून इंद्र एक खूप हुशारीचा मार्ग काढतो. हो, इथेच इंद्राची चतुराई दिसते. तो दीर्घायुर्भव हा आशीर्वाद चतुराईने टाळतो आणि त्याऐवजी दुसरा आशीर्वाद निवडतो. तो म्हणतो, कीर्तीही तिष्ठतू, म्हणजे तुझी कीर्ती, तुझा गौरव, तुझा मोठेपणा कायम राहो. मे योर ग्लोरी एन्ड्युअर. या आशीर्वादाने तो कर्णाला इन्व्हिन्सिबल होण्याचं वरदान टाळतो आणि तरीही एक मोठा शाश्वत आशीर्वाद देतो. इट्स अ व्हेरी क्लेवर चॉईस. इंद्र पूर्ण आशीर्वाद असा देतो, भो कर्ण, सूर्य एव चंद्र एव, हिमवान एव सागर एव तिष्ठतु ते यशः. अरे कर्णा, जोपर्यंत सूर्य, चंद्र, हिमालय आणि सागर आहेत तोपर्यंत तुझं यश, तुझी कीर्ती टिकून राहो. किती काव्यमय आणि त्याचवेळी किती धूर्त आशीर्वाद आहे हा. तो कर्णाच्या मृत्यूची शक्यता नाकारत नाही, पण त्याच्या कीर्तीला अमरत्वाचं वरदान देतो. आशीर्वाद देऊन झाल्यावर आता नाटकातील मुख्य संवाद सुरू होतो. कर्ण त्या याचकाला विचारतो, भगवन, आपल्याला काय हवंय, तुमची इच्छा काय आहे? आणि इथून कर्णाच्या दानशूरतेची, त्याच्या उदारपणाची खरी परीक्षा सुरू होते. दिस इज द टेस्ट ऑफ हिज जेनरॉसिटी. आणि तो एकापेक्षा एक मोठ्या वस्तू दान करायला तयार होतो. कर्ण एकापाठोपाठ एक ऑफर्स देतो. तो म्हणतो, गो सहस्रम ददामी, मी तुम्हाला 1000 गायी देतो. इंद्र नकार देतो. मग कर्ण म्हणतो, वाजिनाम सहस्रम ददामी, मी तुम्हाला 1000 घोडे देतो. इंद्र त्यालाही नकार देतो. मग कर्ण अजून मोठी गोष्ट ऑफर करतो, जित्वा पृथ्वीम ददामी, मी संपूर्ण पृथ्वी जिंकून तुम्हाला देतो. विचार करा, दी एंटायर कॉन्कर्ड अर्थ. पण इंद्र त्यालाही नकार देतो. शेवटी कर्ण म्हणतो, अथवा मत शिरो ददामी, किंवा मग मी माझं शीर, माझं मस्तक कापून देतो. कर्णाच्या दानशूरतेची ही परमोच्च सीमा आहे. हा संवाद खरंच खूप प्रभावी आहे. यातून आपल्याला कळतं की कर्णाला दानशूर का म्हणतात. तो सामान्य वस्तूपासून ते स्वतःच्या प्राणांपर्यंत काहीही द्यायला तयार आहे. विद्यार्थ्यांनो, हे जे शब्द आहेत, गो सहस्रम, वाजिनाम सहस्रम, पृथ्वी, मच्छिरह, हे परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. त्यांचा क्रम आणि अर्थ लक्षात ठेवा. जर हे विश्लेषण आवडत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. कर्ण एवढं सगळं देऊ करतो, पण प्रत्येक वेळी इंद्राचं एकच थंड आणि ठाम उत्तर असतं, नेच्छामी कर्ण, नेच्छामी, म्हणजे न इच्छामी, मला हे नको आहे कर्णा, मला हे नको आहे. या सातत्यपूर्ण नकाराने, स्टेट फास्ट रिफ्युजलमुळे कर्णाला आता खात्री पटते की हा कोणी सामान्य याचक नाही, याची मागणी काहीतरी वेगळीच आहे. यातून नाटकातील तणाव, द सस्पेन्स, आणखी वाढतो. आणि मग तो क्षण येतो जो या नाटकाचा कळस आहे, द क्लायमॅक्स. कर्णाला अखेर काढून चुकतं की या याचकाला खरं तर काय हवंय. त्याला ती गोष्ट हवी आहे जी कर्णाच्या प्राणांचं रक्षण करते. आणि इथेच त्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. वचनाची किंमत काय असू शकते? ती असू शकते दी अल्टिमेट सॅक्रिफाईस, स्वतःच्या प्राणांचं बलिदान. कर्ण म्हणतो, अंगैहि सहैव जनितम मम देह रक्षा, कवचम सहकुंडलाभ्याम ददामी. याचा अर्थ आहे, माझ्या शरीराच्या अवयवांसोबतच अंगैहि सहैव, जन्मलेलं, जनितम, जे माझ्या देहाचं रक्षण करतं, मम देह रक्षा, ते कवच मी कुंडलांसोबत देतो. आय गिव्ह माय आर्मर अलॉंग विथ माय इयरिंग्स. हे वाक्य म्हणजे केवळ दान नाही, तर कर्णाने आपल्या नियतीला दिलेलं उत्तर आहे. त्याला माहीत आहे की हे दिल्यानंतर त्याचा मृत्यू निश्चित आहे, तरीही तो आपल्या दानधर्मापासून मागे हटत नाही. आणि ज्या क्षणी कर्णकवच कुंडलं देण्याची भाषा करतो त्या क्षणी इंद्राची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. इतका वेळ नेच्छामी निच्छामी म्हणणारा इंद्र लगेचच इमिजिएटली जवळजवळ अधीर होऊन म्हणतो, ददातू ददातू, म्हणजे द्या द्या, गिव्ह इट. या एका शब्दातून त्याचा खरा हेतू, हिज ट्रू पर्पज, पूर्णपणे उघड होतो. त्याला फक्त आणि फक्त कवच कुंडलच हवी होती. कवच कुंडलं दिल्यानंतर कर्णाचा मृत्यू निश्चित होतो. पण महाकवी भास इथेच थांबत नाहीत. ते आपल्याला या घटनेच्या पलीकडे घेऊन जातात आणि एक मोठा तात्विक विचार, अ फिलॉसॉफिकल मेसेज देतात. ते विचारतात, खरं अमरत्व कशात आहे, आपल्या शरीरात की आपल्या कीर्तीत? व्हॉट इज ट्रूली इमॉर्टल? हा या नाटकाचा आत्मा आहे. हे नाटक आपल्याला शिकवतं की देह म्हणजे आपला फिजिकल बॉडी हे नश्वर आहे, पेरिशेबल. ते आज आहे, उद्या नाही. पण कीर्ती म्हणजे माणसाचा मोठेपणा, त्याची ग्लोरी अँड रेप्युटेशन, जी त्याच्या सद्गुणांवर आणि त्यागावर आधारलेली असते, ती शाश्वत असते, इटर्नल. कर्णाने आपला देह गमावला,
पण त्याने जी कीर्ती कमावली, जी लेगसी मागे ठेवली, ती आज हजारो वर्षांनंतरही आपण आठवतो. इंद्राने दिलेला आशीर्वाद, कीर्ती ही तिष्ठतू, इथे शब्दशः खरा ठरतो. चला तर मग या नाटकातून आपल्याला काय शिकायला मिळालं ते थोडक्यात पाहूया. हे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत. पहिले, कर्ण हा दानशूर या संकल्पनेचं मूर्तिमंत उदाहरण आहे. दी एपिटमी ऑफ अ हिरो ऑफ चॅरिटी. दुसरे, इंद्राने जे केलं ते कपट असलं तरी ते एका मोठ्या ध्येयासाठी, ग्रेटर गुडसाठी केलेले एक धर्मसंकट होतं. तिसरे, महाकवी भास यांची लेखनशैली अतिशय साधी, सिंपल, पण तितकीच भावनिक आणि परिणामकारक, इमोशनली पॉवरफुल आहे. आणि चौथा आणि सर्वात महत्वाचा संदेश, कीर्ती, ग्लोरी ही नश्वर आयुष्यापेक्षा मॉर्टल लाईफ मोठी आहे. देह नष्ट होतो, पण कीर्ती अमर राहते. हे विश्लेषण संपवताना मी जाता जाता एक विचार सोडून जातो. इंद्राने जे केलं ते मोठ्या ध्येयासाठी होतं, फॉर द ग्रेटर गुड, पण तरीही ते एक कपट, एक डिसेप्शन होतंच. तर प्रश्न असा आहे की मोठ्या ध्येयासाठी केलेलं कपट योग्य ठरतं का? जर आपण इंद्राच्या जागी असतो तर काय केलं असतं? यावर नक्की विचार करा. यातूनच आपल्याला महाभारतातील पात्रांची कॉम्प्लेक्सिटी समजायला मदत होते. आजच्यासाठी एवढंच. आशा आहे की तुम्हाला कर्णभारम हे नाटक व्यवस्थित समजलं असेल. जर काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.